जैन मुनी नयन पद्मसागर यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। तारा राणींबाबत विधान करण्यात आलेलं आहे। जैन मुनींमध्ये जुंपलेली आहे। नयन पद्मसागर यांनी इतिहास वाचायला हवा। जैन मुनी निलेशचंद्र मुनी यांनी हल्लाबोल केला आहे। मराठी मारवाडी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। छत्रपति शिवाजी थे, उनका छत्र तेज था, भारत के प्रति उनकी अद्भुत निष्ठा थी और उनके सुपुत्र संभाजी, आपको पता है जब जो जिले के नाम की मैं बात कर रहा था, क्या नाम था जिले का? औरंगजेब के नाम से औरंगाबाद। और वो औरंगजेब ने शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े करके कुत्तों को खिला दिए। वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खोलते हुए तेल में तला गया। और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता। हा नय पद्मसागरनी यांनीच वाद काढलेला आहे। हा मुरगीच्या चक्करमध्ये पुरा जैन समाजाला भ्रमित केलेला आहे। मराठी आणि मराठीचा वाद ह्याच मुलीने काढलेला आहे। त्यांचा पुरा सपोर्ट त्यांना मंगल प्रभात लोढा करत आहेत। आणि अशी विधान जे करत असेल हे चुकीचं विधान आहे। म्हणजे पुन्हा तुम्ही मराठी आणि मारवाडीचा वाद करताय। मी सर्व लोकांना, महाराष्ट्राच्या जनताला सांगतो की नय पद्मसागरनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला हवं। त्यांची आई कोण होती, त्यांची माय कोण होती, त्यांचे बाप कोण होते। पण हा छत्रपती शिवाजी महाराज हे सिसोदिया परिवारचे, आम्हाला एवढं माहित आहे की ते महाराणा प्रतापचे तिथे वंशज आहे। पण त्यांचे जेवढे पुरी खानदान असेल, त्यांची आई, त्यांची जे बहिणी असेल, जे त्यांचे आत्या, सर्व हे आपल्या महाराष्ट्राचेच होते। बरोबर, सिंदखेड गाजा हा जिजाबाईचा तिथे जन्म झालेला आहे आणि सर्व यांची जेवढी भी फॅमिली होती ते महाराष्ट्रीयन होते। याला जबाब मराठी लोकांनी यांना ह्या महाराजांना द्यायला पाहिजे। जैन समाजाला याच्यामध्ये तुम्ही टाकू नका। जैन समाजाला ह्या नयन पद्मसागरशी काही संबंध नाही।